अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय बोलते कदम साहेब. अध्यक्ष महोदय मला दिलं मला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हे सार्वभौम सभागृह आहे आणि या सार्वभौम सभागृहामध्ये आपण सर्व सदस्य जे काही बोलतो त्याचं रेकॉर्ड तयार होतं आणि तो एक इतिहासाचा भाग येतो. नंतर आलेले अनेक आमदार हे प्रोसिडिंग स्वतः लायब्ररीत बसून तपासत असतात. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर एक सत्य जाण्याची आवश्यकता आहे की ज्या वेळेस या महाराष्ट्रात श्रीमान उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं आणि त्यावेळेस सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाला आणि नंतर ते सगळं प्रकरण देशानं पाहिलं. अध्यक्ष महोदय, आणि तो कोविडचा काळ सुरू होता आणि कोविडच्या काळात मग सुशांत सिंग राजपूत आणि सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत त्याची जी प्रेयसी होती रिया चतुर्वेदी, तिच्या बाबतीत काही उबाटाचे नेते प्रवक्ता म्हणून बोलत होते, तेही देशानं पाहिलं. माझा मुद्दा तो नाहीये, मी कोणावर आरोप करत नाही. अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल की सुशांत सिंग राजपूत ज्या फ्लॅटमध्ये त्याचा मृत्यू झाला तो फ्लॅट चौकशीसाठी ताब्यात ठेवला पाहिजे. तो फ्लॅट उद्धव ठाकरे सरकारनं घाई गडबडीत मूळ मालकाला परत केला. अध्यक्ष महोदय, एवढंच झालं नाही, त्या फ्लॅटला 68 दिवसात परत दिला. त्या फ्लॅट मधलं सगळं फर्निचर काढलं गेलं. त्या फ्लॅटला रंगरंगोटी केली गेली. काय कारण? त्यांना पुरावे उठवायचे होते, त्यांना पुरावे नष्ट करायचे होते. एका बाजूला सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट उद्धव ठाकरे सरकार रंगरंगोटी करतं, फर्निचर हटवतं, तो फ्लॅट मूळ मालकाला परत देतं. आणि दुसऱ्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, ती रिया चक्रवर्ती आहे, तिचे प्रवक्ते उबाटाचे नेते, तिचे प्रवक्ते शरद पवार गटाचे नेते होत असतील, त्याचा अर्थ काय लावायचा? अध्यक्ष महोदय, सीबीआयनं या प्रकरणाला, हे प्रकरण पहिल्या दिवसापासून ज्यांच्या मनामध्ये खोट नव्हती तर प्रकरण सीबीआयला का नाही दिलं? बिहारचे पोलीस चौकशीसाठी येतात, यांनी का त्या पोलिसांना अडवलं? पोलिसांना चौकशी करू दिले नाही, यांच्या मनामध्ये काय संशय होता? अध्यक्ष महोदय, आता मी असं काय चुकीचं बोललो की या सगळ्या सदस्यांच्या मनाला मिरची लागली? अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवर चुकीचे येता कामा नये. सीबीआयला या उद्धव ठाकरे सरकारनं सुशांत सिंग राजपूत प्रकरण केव्हा दिलं? त्यावेळेस दिलं ज्या वेळेस त्यांनी पुरावे नष्ट केले. बिहारच्या पोलिसांना चौकशी करू दिली नाही. माझी सरकारला विनंती आहे, दिशा सालियन प्रकरणात एसआयटीची केस एसआयटी ओपन आहे. दिशा सालियन प्रकरणात चौकशी होत असताना पुन्हा एकदा माननीय मंत्री महोदय, माझी अध्यक्षांच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू, रिया चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्यभाग होता, या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एसआयटीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि हे अध्यक्ष महोदय, मी काय चुकीचं बोलतोय का? बिहारच्या पोलिसांना अडवलं कोणी? उद्धव ठाकरे सरकारने. त्या सुशांत सिंग राजपूतच्या घराला रंग कुणी लावला? उद्धव ठाकरे सरकारने. त्याचं फर्निचर कुणी काढलं? उद्धव ठाकरे सरकारने. का काढलं? पुरावे नष्ट करायचे होते म्हणून काढलं. अध्यक्ष महोदय, विषय गंभीर आहे. एसआयटीनं जी एसआयटी दिशा सालियनची चौकशी करते, त्या मृत्यूची चौकशी करते नाही अध्यक्ष महोदय, त्या एसआयटीनं सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती आणि उद्धव ठाकरे सरकारनं पुरावे नष्ट केले का याची चौकशी केली पाहिजे एसआयटी मार्फत. ही माझी मागणी अध्यक्ष महोदय. आणि सीबीआय कडे 68 दिवस हा तपास का दिला नाही याची चौकशी उद्धव ठाकरे सरकारची झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महाराज